नमस्कार, एबीएम न्यूज चॅनलच्या सवाल आजचा या कार्यक्रमामध्ये मी मोहिनी सोनार, मी अक्षय माधवपूरकर आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आणि आजचा आपला सवाल हा आहे की भुसावळ या शहराला घाणीचे साम्राज्य हे दूषण कोणामुळे। मागील आठवड्याच्या केंद्र सरकारच्या सर्वेक्षणामध्ये जारी केलं आहे की भुसावळ हे शहर देशात दुसरं तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचं सर्वात घाण शहर असं समजलं जातंय। तर हे दूषण पुसण्यासाठी कोण किती प्रयत्न करतंय आणि हे दूषण कोणामुळे आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही आज भुसावळ शहरातल्या दिग्गजांना या ठिकाणी आमंत्रित केलंय। आज आपल्या सोबत आहे भुसावळचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी। हे मागील काही वर्षापासून 5 टर्म झाले नगरसेवक आहेत। सुनील नेवे भाजपाचे स्वीकृत सदस्य आहे आणि जी कोर कमिटी आहे त्याचे मेंबर आहेत आणि कोर कमिटीचे मेंबर आहेत। उमेश नेमाडे माजी नगराध्यक्ष आहे आणि राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहे। जगन सोनवणे माजी नगरसेवक आहेत आणि डॉक्टर नीतू पाटील भुसावळतील सामाजिक कार्यकर्ते। गोपाळ चौधरी सामाजिक कार्यकर्ते आहेत। हे सर्व दिग्गज आपल्यासोबत आहे। आज आपण आता चर्चा सुरू करू। भुसावळ शहराला घाणीच्या साम्राज्याचं शहर हे दूषण जे लागलं आहे ते कोणामुळे। युवराज भाऊ, सर्वात अगोदर जो शासनाने ज्या निकषाद्वारे हे शहर डर्टी शहर म्हणून घोषित केलेलं आहे, अगोदर ते समजून घ्यायला पाहिजे। ज्या शहराची लोकसंख्या 1 लाखाच्या वर आहे आणि ज्यांनी अमृत योजनेत सहभाग घेतलेला आहे अशा 434 नगर परिषदांचा यात समावेश होता आणि त्यांना एकूण 2000 मार्क्स द्यायचे होते। 2000 मार्क्सपैकी जे जनतेला विचारलेल्या प्रश्नात 500 होते आणि जे सर्वेक्षण करण्यासाठी जी टीम आलेली होती त्यांचे 600 होते आणि नगरपालिका जे सुविधा देते त्याच्यात त्यांचे जे कागदपत्र त्याच्या आधारे 900 मतांचा हा एकंदरीत 2000 मार्कांचा सगळा प्रकार होता। त्यात फक्त घाण शहर आणि ह्या निकषाद्वारे घाण शहर घोषित करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी असं मला वाटतं। कारण घाण शहर म्हटलं तर अशा आपल्या डोळ्यासमोर एक असं चित्र येतं की रस्ते उखडे पडलेले आहेत, घाणीचं साम्राज्य आहे, परंतु तशी परिस्थिती या भुसावळ शहराची आज तरी नाही। युवराज भाऊ जे म्हणताय त्याला जगन सोनवणेंचं आपण मत घेऊ। सोनवणे साहेब काय वाटतं? माननीय उपनगराध्यक्ष जे सांगतायत त्या मताशी मी सहमत नाहीये। कारण की या संपूर्ण भुसावळ शहरामध्ये सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे आणि भुसावळ शहराला केंद्र सरकारने द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्र सरकारने प्रथम क्रमांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण 2 लाख भुसावळकरांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे आणि 2 लाख भुसावळकर जनतेला या ठिकाणी एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये बदनाम करण्यात आलेला आहे। आणि आम्ही भुसावळ शहराला आमची आई समजतो, भुसावळ शहराला आम्ही आमची मातृभूमी समजतो आणि भुसावळ शहर ही आमची आई असताना या आईवर हा जो डाग लागलेला आहे, हा जो कलंक लागलेला आहे, हा पुसण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे संपूर्ण भुसावळ शहरामध्ये स्वच्छता अभियान वगैरे या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आता बाकीचे जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलात आणि ते निकषाची पूर्तता करण्याची नैतिक जबाबदारी तुमच्याकडे सत्ता असल्यामुळे तुमची या ठिकाणी होती आणि ती नैतिक जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडलेली नाहीये। उलट तुम्ही या ठिकाणी सांगतायत की त्या ठिकाणी निकष वगैरे जे आहेत ते निकषामध्ये कुठेतरी कमी पडलो। तुम्ही जे मान्य करताय की तुम्ही अकार्यक्षम आहे ते निकष तुम्ही पूर्ण करू शकलेले नाही आहेत। अकार्यक्षम असल्यामुळे ही संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भुसावळची बदनामी झाली, याला तुम्ही जबाबदार आहात। या सत्ताधारी जबाबदार असल्याचं जगनजींचं म्हणणं आहे। याशी मी तुम्हाला विचारेल तुमचं